की आपल्या सर्वांना प्रभूने एकत्र केलं. हर्षना तिचा विवाह आहे उद्या याकोब सोबत आणि म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि नक्कीच परमेश्वर या विवाहाला या लग्नाला परमेश्वर आशीर्वादित करेल माझा विश्वास आहे. कारण ज्या लग्नामध्ये परमेश्वराची उपस्थिती असते ते लग्न परमेश्वर आशीर्वादित करतो. आमेन. माझा विश्वास आहे की ज्या लग्नाची सुरुवातच प्रार्थनेने होते, आराधनेने होते, देवाच्या वचनाने होते, ते लग्न परमेश्वर आशीर्वादित करतो. त्या उभयतांना परमेश्वर आशीर्वादित करतो. त्यांचं वैवाहिक जीवन परमेश्वर आशीर्वादित करतो. कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात महत्वाची असते आणि ज्याप्रमाणे सुरुवात होते तिथून पुढेच त्या ठिकाणी ठरतं पुढे जाऊन काय होणार आहे. आणि म्हणून ख्रिस्ती लग्नाची सुरुवात अशीच झाली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही पण जगिक जीवनामध्ये होतो, मी पापामध्ये जगायचो, त्यावेळेस मला पण वाटायचं की लग्नात बँडच असला पाहिजे असं. कारण माझ्यामध्ये पण भूतच होतं. त्या भूताला फक्त बँडचाच आवाज आवडतो. पण ज्यावेळेस देवाने मला निवडलं आणि मी पश्चाताप केला, माझं जीवन प्रभूला दिलं आणि ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला भरलं त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला सांगितलं, अरे बँडचा आवाज आता सहन होत नाही. त्यावेळेस जे अंगात होतं ना त्याच्यामुळे ते आवडायचं. आता त्या अंगातून निघून गेलं आणि देवाचा आत्मा आला. हालेलुया. आणि त्या देवाच्या आत्म्याला आता ह्या गोष्टी सहन होत नाही. आणि म्हणून जर आपल्याला वाटतं की आपल्या लग्नामध्ये परमेश्वराची उपस्थिती असावी तर तसं वातावरण निर्माण करा. आणि जर तुम्हाला वाटतं की भूत नाचावे तर काय हरकत नाही, तसं वातावरण निर्माण करा. आपल्या हातात आहे आपण कोणाला बोलवायचं ते. आमेन. आपल्या वातावरणावर आहे. परमेश्वर बळजबरी कुठंच घुसत नाही. नीट लक्ष द्या. हा, देव ते वातावरण पाहतो आणि मग एंट्री करतो. जर तुम्ही तसं वातावरण मेंटेन केलं तर परमेश्वर नक्कीच येईल. एकदा अशीच एक लग्नाची तारीख मी घेतली. मला माहितीच नव्हतं की बँड आहे तिथं असं. मला नंतर कळलं की बँड आहे. मग मी कॅन्सल केली. मला जेव्हा कळलं मी त्यांना फोन केला, मला माफ करा म्हटलं, मी नाही येणार. कारण एक तर देवाला बोलवा, एक तर भूतांना बोलवा. हालेलुया. कारण मी येऊन काय करणार आहे तिथं, जिथं माझ्या देवालाच मान नाही तिथं मी जाऊन काय करू. हालेलुया. हा, एक तर तुम्ही देवाला बोलवा, एक तर मग सैतान तर न बोलवता आपण येणार आहे. कारण त्याला मान लागत नाही. तो वाटच पाहतो, तो संदेश शोधतो. तुम्हाला माहिती का, देवाला सन्मानाने बोलवावं लागतं. सैतानाला सन्मान द्यायची गरज नाही. तो बळजबरी घुसणारा आहे, तो अतिक्रमण करणारा आहे. जेव्हा मी तारीख कॅन्सल केली मला असं ऐकायला आलं की काही लोक असं म्हणत होते, एवढं कोणी दुधाने धुतलेलं असतं, एवढं तेवढं चालतं बुवा, दुधाने कोणी एवढं काही कोणी दुधाने धुतलेलं असतं का. त्यावेळेस मी सांगितलं, दुधाने नाही, येशूने रक्ताने धुतलेलं आहे. हालेलुया. दुधाने धुतलं असतं ना तर चाललं असतं, पण माझ्या प्रभूने रक्ताने धुतलेलं आहे म्हणून चालत नाही. आमेन. हा, त्याच्या रक्ताचं मोल कोणीच नाही देऊ शकत. आणि म्हणून जिथं देवाला मान तिथं मी आहे, तिथं देवाचा दास आहे. जिथं प्रभूला मान नाही तिथं मी जाऊन काय करू. तुमचे शॉल, तुमचे सत्कार, तुमचं फुलगुच्छ, तुमची हार सगळं तुम्हालाच ठेवा. कारण जिथं माझ्या प्रभूला मान नाही तिथं मी जाऊन काय करू. आमेन. हालेलुया. म्हणून देवाला स्थान द्या, परमेश्वर तुम्हाला आशीषित करेल. आमेन. मी विश्वास ठेवतो की या लग्नामध्ये देवाची उपस्थिती आहे आणि नक्कीच परमेश्वर आशीर्वादित करेल. मी जास्त वेळ घेणार नाही, मला ठाऊक आहे वेळ झालेला आहे. वेळेत आपण परमेश्वराचं वचन पाहू. आपण प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो. मी माती आहे आणि तू परमेश्वर आहे. मी निर्मिती आहे आणि तू निर्माण करता आहे. मी जसा आहे तसा तुझ्या चरणापाशी येतो. मजवर दया कर. कारण मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. प्रभू तू बोल. कारण परमेश्वर पिता, मंडळी तुझी आहे आणि सर्व तुझे आहोत. पिता, आम्हाला तुझी वाणी ऐकू येऊ दे. आम्हाला तुझे शब्द कळू दे. परमेश्वर पिता, तुझं मन आज मोकळं कर. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे प्रभू, आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं होऊ दे बाप्पा. मी परत एकदा तुझ्या पायाजवळ येतो. हो परमेश्वर पिता, ज्याप्रमाणे परमेश्वर पिता त्या व्यभिचारी स्त्रीने प्रभू तुझे पाय स्वतःच्या अश्रूने धुतले, आज परत एकदा परमेश्वर त्याच हृदयाने मी येऊन तुझे पाय माझ्या अश्रूने धुतो दे बाप्पा. कारण परमेश्वर पिता हीच माझी योग्यता आहे आणि तू त्या योग्य आहे प्रभू. माझ्या देवा, आज परत एकदा माझ्यामध्ये राहून तू बोल. मी घटावा आणि तू वाढावा.
तुला महिमा मिळावी, तुझी इच्छा पूर्ण व्हावी आणि तुझ्या वचनाद्वारे परमेश्वर पिता आज ह्या लग्नाला तू आशीर्वादित करावं. इथं जमलेल्या प्रत्येकाला आम्हा सर्वांना तू आशिषित करावं असं होऊ दे. पवित्र आत्मा प्रभू या संपूर्ण जागेला नियंत्रित कर आणि तुझी इच्छा पूर्ण कर. धन्यवाद. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियांनो, ज्या वेळेस मनुष्याने पाप केलं, एदेन बागेमध्ये परमेश्वराने आदाम आणि हवेला निर्माण केलं आणि ज्या वेळेस मनुष्याने पाप केलं आणि पाप केल्यानंतर त्यांना एदेन बागेमधून बाहेर काढण्यात आलं आणि मग मनुष्य पापात जगायला लागला. सैतानाला जागा मिळाली, दुष्ट शक्तीला जागा मिळाली आणि मग सैतानाच्या राज्यामध्ये मनुष्य राहायला लागला. तुम्हाला माहितीये काय होतं? सैतान जो आहे तो परमेश्वराच्या वचनाच्या आणि नियमांच्या एक्झॅक्ट विरोधात वागतो. प्रत्येक गोष्ट, जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टी, जर आपण जगामध्ये राहत आहोत तर लक्षात घ्या, जगामधले नियम, जगामधले कायदे, जगामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी या बऱ्याचदा तुम्ही नीट बघा, अभ्यास करून सैतानाने परमेश्वराच्या वचनाच्या विरोधातच ठेवलेले आहेत. आता बऱ्याचदा बोलताना आपण बोलून जातो लेडीज फर्स्ट. काय म्हणतो आपण? लेडीज फर्स्ट म्हणजे काय? स्त्री पहिलं. स्त्रीला कोणतं स्थान दिलं पाहिजे? बायबल काय म्हणतं बरं? लेडीज फर्स्ट का जेंट्स फर्स्ट? जेंट्स फर्स्ट. मी इथं कोणाला हिनवत नाही बहिणींनो, मला क्षमा करा, पण वचनाप्रमाणे सांगतोय मी. आमेन. बघा, आपल्याला ऐकायला चांगलं वाटतं कारण आपण जगात राहतो. का लेडीज फर्स्ट? लेडीजला वाटतं अरे आम्ही फर्स्ट. पण तुम्हाला माहिती बायबल काय म्हणतं? ऍडम फर्स्ट, आदाम फर्स्ट. पहिला कोण आहे? आदाम. आणि दुसरी कोण आहे? हवा. एक व्यवस्था आहे देवाच्या वचनामध्ये. सैतान व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न करतो आणि परमेश्वर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती बायबलमध्ये ह्या गोष्टी का लिहिलेल्या आहेत? पुरुषाबद्दल, स्त्रीबद्दल, पतीबद्दल, पत्नीबद्दल, की पत्नीने पतीच्या अधीन असावं. हे का लिहिलंय? याची लिहिण्याची गरज का पडली? कारण देवाला माहिती होतं या जगाच्या व्यवस्थेमध्ये माझा नियम तोडला गेलेला आहे, माझ्या नियमाच्या विरोधात वागलं जात आहे. म्हणून परमेश्वराला त्याच्या वचनामध्ये लिहिण्याची गरज पडली. पौल सांगतो, पेत्र सांगतो, त्या पत्रांमध्ये लिहिलेलं आहे की पत्नीने पतीच्या अधीन असावं. हालेलुया. पत्नीचं मस्तक पती आहे, पुरुष आहे. स्त्रीचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. बघा, मी या गोष्टी यासाठी सांगतोय की सैतान बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे खूप चांगलं आहे, ऐकायला वाटतं, पण तुम्हाला माहिती व्यवस्था तशी नाहीये, सूत्र तसं नाहीये. कोणतंही गणित जे आहे ना ते सूत्रामध्ये टाकल्यानंतरच सुटतं. जर सूत्र चुकलं ना तर गणित चुकतं. कोणतंही गणित. आता जे गणिताचे कोणी शिक्षक असतील किंवा अभ्यासक असतील, काही इंजिनियर आहेत या ठिकाणी, सॉफ्टवेअर इंजिनियर, एक विशाल ब्रदर बसलेले आहेत, ते करतात त्यांना गणिताचं. माझा आणि गणिताचा 36चा आकडा होता. मला गणित कधीच जमलं नाही. गणित म्हणजे सूत्र, की सूत्र पाठ करा आणि गणित सॉल्व्ह करा. ज्या व्यक्तीला सूत्र आठवले तो गणित सोडवू शकतो आणि जर सूत्र चुकलं तर गणित चुकतं. बायबल देवाचं वचन याच्यामध्ये सूत्र दिलेले आहेत की जर त्या सूत्रामध्ये तुमचं जीवन तुम्ही टाकलं तर तुमचं जीवन आशीर्वादित होईल. आणि सूत्राच्या बाहेर जर तुम्ही असाल, जर सूत्र चुकवलं तर तुमचं जीवन सुद्धा आशीर्वादित होणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक व्यवस्था परमेश्वराने दिलेली आहे. हालेलुया. आणि जेव्हा त्या व्यवस्थेच्या अधीन तुम्ही राहतात त्यावेळेस वचनाप्रमाणे आशीर्वाद प्राप्त करतात. आणि म्हणून जगातले लोक म्हणतात की लेडीज फर्स्ट, पण देवाचं वचन म्हणतं ऍडम फर्स्ट, म्हणजे आदाम फर्स्ट. पुरुष जो आहे तो पहिला. पुरुषाला मस्तक म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अधीनतेत राहायला सांगितलेल्या आहेत स्त्रियांना किंवा बहिणींना. आणि हे चांगलं आहे, याच्यामध्ये वाईट नाही. पुरुषाला स्त्रीला अधीनतेत ठेवायला नाही लावलं. नीट लक्ष द्या, वचन ऐकताना गफलत करू नका. जेवढे भाऊ इथं बसलेले आहेत ना, बायबल असं नाही शिकवत की तुम्ही स्त्रियांना अधीनतेत ठेवा. स्त्रीला सांगितलेलं आहे तू अधीन राहा. आमेन. समजतंय का तुम्हाला? बऱ्याचदा वचनाचा दुरुपयोग केला जातो की पुरुष म्हणतो की वचन म्हणतो की स्त्रियांनी कोणाच्या अधीन राहावं? पुरुषाच्या अधीन राहावं. ही त्यांची मर्जी पाहिजे, तुमची नाही. हालेलुया.
तुम्ही त्यांना अधीनतेत ठेवण्यासाठी जोर जबरदस्ती करू नका, कारण परमेश्वराचं वचन असं नाही शिकवत. देवाचं वचन म्हणतं स्त्रियांनी पुरुषांच्या अधीन राहावं, ही तुमची धन्यता आहे. हालेलुया. Hallelujah. हा निर्णय तुमचा आहे, ही मोकळीकता तुम्हाला आहे, हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पुरुषांना तुमच्यावर धनीपण करायला नाही लावलंय देवाने. नीट लक्ष द्या. तुम्ही आशीर्वादित तेव्हा होतात जेव्हा तुम्ही आज्ञा पाळतात. आमेन. Amen. पुरुषाने तुम्हाला आज्ञा पाळायला परमेश्वराचं वचन नाही शिकवत. स्त्रीने स्त्रीची आज्ञा पाळा आणि पुरुषाने पुरुषाची आज्ञा पाळा, तर तुम्ही आशीर्वादित होणार आहात. हालेलुया. व्यवस्था ही प्रत्येकासाठी आहे, स्त्रियांसाठी पण आहे आणि पुरुषांसाठी पण आहे. आणि त्या व्यवस्थेचा भाग होत असताना तुम्ही ठरवलं पाहिजे की मला व्यवस्थेप्रमाणे चालायचं आहे. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. नीट लक्ष द्या. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या समजून घ्या प्रियांनो. वचन कोणावर जबरदस्ती नाही करत, पण वचन ज्यासाठी दिलेलं आहे ना ते आपण केलं पाहिजे. पुरुषाला म्हटलेलं आहे की तू आपली स्त्री ही नाजूक पात्र आहे, या पद्धतीने तिच्यासोबत वाग. आमेन. Amen. आणि स्त्रीला म्हटलेलं आहे तुझा पती जो आहे त्याच्या तू अधीनतेमध्ये राहा. अधीनतेमध्ये राहा असं म्हटलेलं आहे. ही आज्ञा स्त्रीने पाळायची आहे. पुरुषाने धनीपण नाही चालवायचं, पुरुषांनी बळजबरी नाही करायची, पुरुषांनी तिला हाताखाली किंवा पायाखाली नाही ठेवायचं. बायबल असं नाही शिकवत. बायबल देवाचं वचन जे आहे ना हे प्रत्येकासाठी आहे, सेपरेट आहे. तुम्ही वचनामध्ये वाचा, जे पत्र लिहिलेले आहेत ना, पतींसाठी आज्ञा दिलेल्या आहेत, पत्नीसाठी आज्ञा दिलेल्या आहेत, आईसाठी आहे, बापासाठी आहे, मुलासाठी आहे, प्रत्येकासाठी परमेश्वराने त्या ठिकाणी बोध केलेला आहे. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून त्याप्रमाणे जेव्हा आपण चालतो ना तेव्हा आपण आशीर्वादित होतो, कारण वचन एक व्यवस्था आहे, एक सूत्र आहे. आणि त्या सूत्रामध्ये जेव्हा तुमचं जीवन तुम्ही टाकतात त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित होतात. आमेन. Amen. चला आजच्या वचनाकडे आपण जाऊ. उत्पत्ती याचा 2 अध्याय 18 वचन. मला माहिती नव्हतं की पत्रिकेवर पण तेच वचन आहे, पण देवाने पण मला आज तेच वचन दिलं. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. आता नीट लक्ष द्या. ज्या वेळेस परमेश्वराने एदेन बागेमध्ये आदामाला बनवलं, निर्माण केलं, आदामाला निर्माण करण्याच्या अगोदर पशु पक्षी, झाडं झुडपं, फळं बिळं सगळं निर्माण करून झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं. एकटा आदाम परमेश्वराने घडवला, स्वतःच्या प्रतिरूपाचा. आदाम तिथं राहत होता. बायबल असं म्हणतं की आदामाने सर्व पशु पक्ष्यांना नावं ठेवली आणि देव बघत होता की याचं कोणाशी जमतं, हा कोणाशी वेळ घालवतो. पण परमेश्वराने पाहिलं की मनुष्य जो आहे त्याला कोणीच अनुरूप सहाय्यक भेटत नाहीये, कोणत्याच प्राण्यासोबत त्याची सहभागिता होऊ शकत नाहीये. आणि हे सर्व मनुष्याकडे परमेश्वराने पाहिल्यानंतर परमेश्वर देव स्वतःशी बोलला. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. ही देवाची इच्छा आहे की आपण एकटं नसावं. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन. आमेन. Amen. आता नीट लक्ष द्या. आदामासाठी स्त्रीला का घडवलं गेलं? कारण देव म्हटला की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तर त्याच्यासाठी मी अनुरूप काय करेल? सहाय्यक करेल. कोणाकडे हिंदी बायबल आहे का? हिंदीतून वाचा हेच वचन. 2 आणि 18 हिंदी बायबल. हा परत एकदा. फिर यहोवा परमेश्वर ने कहा, आदम का अकेला रहना अच्छा नहीं, मैं उसके लिए एक ऐसा सहायक बनाऊंगा जो उससे क्या खाए? मेल खाए. हालेलुया. बरेच भाषांतर आहेत इंग्रजी आपलं हिंदीचे. काही भाषांतरामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे, त्यानंतर बघू आपण. बघा बायबल म्हणतं की परमेश्वराने स्त्रीला पुरुषासाठी अनुरूप सहाय्यक असं केलं. आता मला सांगा, सहाय्यक कोणाला म्हणतात? सहाय्यक ज्याला दुसरं नाव आहे मदतनीस. इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये जर पाहिलं तर हेल्पर हा शब्द आलेला आहे. मदतनीस, सहाय्यक किंवा हेल्पर याचा अर्थ असा होतो, समजा मी एखादं काम करतोय आणि ते काम करत असताना मला कोणाच्या तरी कसली गरज आहे? मदतीची किंवा सहाय्याची. नीट लक्ष द्या. जर मी सुतार आहे, नीट लक्ष द्या माझ्याकडे बघा. जर मी सुतार आहे, सुतार कसलं काम करतो?
बोला, सुतार कसलं काम करतो? लाकडाचं, बरोबर आहे ना? जर सुताराला मदतीची गरज आहे तर सुताराला कोण सहाय्य करू शकतो? ज्याला सुतार काम येतं, ज्याला सुतारीचं काम माहिती आहे. ज्याला सुतार, आता मला सांगा, मी शिक्षक आहे, मी सुतार काम करू शकेल का? नाही. सुतार काम करणाऱ्या व्यक्तीला कोणाची गरज आहे? सुतार काम करणार. ज्याला काय येतं? सुतार काम येतं. एखादा मिस्त्री असेल, घराचं बांधकाम करणारा, त्याला जर मदतीची अपेक्षा असेल तर तो कोणाची मदत घेईल? ज्याला घर बांधायचं काम येतं. एखादा कुंभार असेल तर कुंभाराला मदत कोण करू शकतं? ज्याला कुंभाराचं काम येतं. नीट लक्ष द्या, बायबल म्हणतं की एदेन बागेमध्ये आदामाला परमेश्वराने जेव्हा स्त्री निर्माण केली तर परमेश्वर देव बोलला की त्याच्यासाठी मी अनुरूप सहाय्यक निर्माण करेल, जो त्याला मदत करेल, जो त्याच्यासोबत उभी राहील, जी त्याच्यासोबत त्या ठिकाणी चालेल, त्याच्या प्रत्येक कामात त्याच्यासोबत असेल. याला म्हणतात अनुरूप सहाय्यक. नीट लक्ष द्या, सुताराला सुतार मदत करतो, कुंभाराला कुंभार मदत करतो, मिस्त्रीला कोणीतरी दुसरा मिस्त्री मदत करतो. ज्याला जे काम येतं तोच त्या दुसऱ्याला मदत करतो. तसं परमेश्वराने एका स्त्रीला पुरुषासाठी मदतनीस आणि एक सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे तुमचं काम आहे की तुमच्या पतीला तुम्ही मदत करावी, तुम्ही त्याचं सहाय्य करावं. नीट लक्ष द्या, जेवढे परमेश्वराचे दास, जेवढे परमेश्वराचे सेवक आहेत, त्यांनी इकडे बघा. जोपर्यंत तुमची पत्नी तुम्हाला सेवेमध्ये मदत नाही करत, जोपर्यंत ती तुम्हाला सहाय्य नाही करत, जोपर्यंत ती तुमच्या सोबतीने नाही चालत, तुम्ही जास्त वेळ चालू शकत नाही. एक सोपं उदाहरण घेऊ. लहानपणी टायर किती जण खेळले? टायर खेळलेत का? एकटं टायर असं तुम्ही फेका, त्याला पळू द्या, किती वेळ पळेल? ते पळेल का जास्त वेळ? नाही. थोड्या पुढे गेल्यानंतर काय होऊन जाईल? ते पडून जाईल. कारण ते कसं आहे? एकटं. पण जेव्हा एका चाकाला दुसरं चाक आपण जोडतो आणि जेव्हा ते चाक आपण कुठून तरी लोटले तर लक्षात घ्या, ते पडणार नाही. ते बऱ्याच अंतरापर्यंत तसेच चालत राहतील, ते शेवटपर्यंत पडणार नाही. कारण काय? त्याला अनुरूप सहाय्यक जोडलेला आहे. हालेलुया, हालेलुया. सेवकाईमध्ये परमेश्वराच्या मार्गात चालत असताना तुम्हाला तुमची पत्नी अनुरूप सहाय्यक असली पाहिजे. नीट लक्ष द्या, हर्षणाचं उद्या लग्न आहे. याकोब, खूप सुंदर नाव आहे याकोब, तिच्या पतीचं. आता याकोब जो आहे, मला नाही माहिती याकोब कसा आहे, तो काय करतो, त्याचं आत्मिक जीवन कसं आहे, पण नक्कीच मी विश्वास ठेवतो की हर्षणाला परमेश्वराने याकोबचा अनुरूप सहाय्यक केलेला आहे. हालेलुया. देवाची अपेक्षा आहे की हर्षणाने त्याला सहाय्य करावं, प्रत्येक गोष्टीत त्याला मदत करावी, प्रत्येक गोष्टीत त्याच्या सोबत चालावं. आणि म्हणून परमेश्वराने स्त्रीला पुरुषाचं अनुरूप सहाय्यक केलेलं आहे. आणि म्हणून एक वचन असं म्हणतं, एक वचन वाचू अजून आपण, 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय, 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय आणि 14 वचन वाचू आपण. 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय वचन 14. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. हिंदीमध्ये वाचा कोणीतरी. अविश्वासियों के साथ, एकदम सुंदर वचन आहे हिंदीमध्ये. परत एकदा ब्रदर, अविश्वासियों के साथ असमान जुए में न जुतो. हालेलुया, हालेलुया. असमान जुआ, जुआ म्हणजे काय माहिती तुम्हाला? बैलाच्या खांद्यावर ठेवलं जातं, गळ्यावर, माहितीये ना? बैलगाडा जे असतं ना, त्या बैलगाडा मराठीत काय म्हणतात त्याला? जूज म्हणतात, जू म्हणतात त्याला, बरोबर आहे ना? 2 बैल जेव्हा जुंपतात ना, तर त्यावेळेस त्या बैलाला जे काही त्याच्या इथं मानेवर जे जू ठेवलं जातं ना, त्याला म्हटलं असमान जुआ म्हटलेलं आहे तिथं. जेव्हा तुम्ही अन्य जातीच्या लोकांसोबत जोडले जातात, एक पुरुष किंवा एक मुलगा आणि एक मुलगी, जर दोघे विश्वासणारे नसतील, बायबल देवाचं वचन म्हणतं, त्यावेळेस ते असमान जुव्याला त्या ठिकाणी जोडले जातात. याचा अर्थ एक दुसरीकडे जाईल तर एक दुसरीकडे जाईल. नीट लक्ष द्या, जेव्हा बैल जुंपला जातो, 2 बैल जुंपले जातात, तर दोघांचं टार्गेट एकाच ठिकाणी जाण्याचं असतं. पण जेव्हा संसाराच्या चाकाला 2 असे चाकं जोडले जातात की एक विश्वासणारा आहे आणि एक अविश्वासणारा आहे, तर लक्षात घ्या, दोघांचे मार्ग भिन्न आहेत, दोघं कधीच सोबत चालू शकत नाही. हे परमेश्वराचं वचन म्हणतं. हालेलुया. कारण स्त्री ही पुरुषासाठी अनुरूप सहाय्यक आहे. जर समजा
पुरुषच विश्वासामध्ये नसेल, जर पुरुष देवाच्या भयात चालणारा नसेल, जर पुरुष परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याच्या मार्गात चालणारा नसेल, तर ती कोणाला मदत करेल चालण्यासाठी? ती कशी सहाय्य करेल त्याला? मला नीट सांगा. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, ज्यावेळेस आदामाला परमेश्वराने घडवलं तर परमेश्वराने बघितलं की आदाम एकटा असावा हे बरं नाही, म्हणून परमेश्वराने त्याच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक निर्माण केली की जी त्याला मदत करेल. आमेन. जी त्याला सहाय्य करेल. तुम्हाला माहिती आहे, जेवढ्या जोड्या परमेश्वराने बनवलेल्या आहेत ना, ह्यासाठी बनवल्या की तुम्ही एकमेकांना सहाय्य करावं, प्रभूमध्ये वाढण्यासाठी. हालेलुया. प्रभूमध्ये चालण्यासाठी. आपल्याला वेगळ्या गोष्टीत सहाय्य लागतं. आपण म्हणतो स्वयंपाकात मदत कर, गहू निवडायला मदत कर, तांदूळ निवडायला मदत कर, कांदा कापायला मदत कर. करा, मी नाही म्हणत करू नका, करा. पण याच्यासाठी नाही निवडलं तुम्हाला आत्मिक रीतीने सोबत चालण्यासाठी निवडलं, एकमेकांना मदत करण्यासाठी निवडलं, एकमेकांना सहाय्य करण्यासाठी निवडलं, एकमेकांची प्रार्थना करण्यासाठी निवडलं, एकमेकांना बोध करण्यासाठी निवडलं. हालेलुया. तुम्हाला माहिती, एक वचन वाचू आपण, उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 15 आणि 16 वचन मराठीत वाचा पटकन. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेमध्ये नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली, बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा, पण बऱ्या वाटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस ही आज्ञा आदामाला दिली गेली तेव्हा हवा होती का? हवा होती. हवेला तोपर्यंत निर्माण केलेलं नाहीये. परमेश्वराने आज्ञा फक्त आदामाला दिली होती की ह्या झाडाचं फळ खायचं नाही. पण तुम्हाला माहिती का, पुढे जा तुम्ही वचनामध्ये, जर तुम्ही पुढे वाचलं ना तर त्या ठिकाणी 3रा अध्याय 1 वचन वाचा. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरामध्ये सर्प फार धूर्त जो सर्प होता तो फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका. तुम्हाला माहितीये, आदामाला आज्ञा दिली गेली, पण आदामाने स्वतःपुरता नव्हती ठेवली. आदामाने कोणाला सांगितली ती आज्ञा? हवेला, की देव असं बोललेलं आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती का मी काय सांगतोय ते? जेव्हा हवेला नंतर निर्माण केलं गेलं, जेव्हा आदामाला अगोदर आज्ञा भेटलेली होती की काय करायचं काय नाही करायचं, आदामाने आज्ञा स्वतःपुरती नाही ठेवली, तर आदामाने तीच आज्ञा कोणाला सांगितली? हवेला, की परमेश्वर असं बोललेलं आहे या झाडाचं फळ खायचं नाही. हालेलुया. सर्वात मोठी जबाबदारी तुमची आणि माझी, की पती पत्नी ह्या नात्याने तुम्हाला जी गोष्ट कळते, आत्मिक रीतीने कदाचित तुम्ही जास्त असाल, पण लक्षात घ्या, ही तुमची जबाबदारी तुमच्या पत्नीला शिकवणं, ही तुमची जबाबदारी तुमच्या पत्नीला वाढवणं, ही तुमची जबाबदारी तुमच्या पत्नीला घेऊन चालणं. बऱ्याच परिवारांमध्ये मी बघतो की पुरुष जर आत्मिक रीतीने वाढलेला असेल, सेवेमध्ये असेल, तर तो दुर्लक्ष करतो पत्नीकडे. ती नाही येत तर नाही येत, ती नाही प्रार्थना करत, ती नाही वचनात वाढत. असं करू नका. जे तुम्हाला कळतं, जे परमेश्वर तुमच्याशी बोलतो, तुमची जबाबदारी आहे की तुमच्या पत्नीला त्या गोष्टी तुम्ही शिकवाव्या, त्या गोष्टी तुम्ही सांगाव्या. आदामाने स्वतःपुरतं नव्हतं ठेवलं. आदामाने स्पष्ट रीतीने हवेला सांगितलेलं होतं की देवाने असं सांगितलेलं आहे की ह्या झाडाचं फळ खायचं नाही. ही गोष्ट हवेला ठाऊक होती आणि म्हणून ती त्या ठिकाणी सापाला म्हणती की नाही, बाकी सगळं खायला लावलेलं आहे पण ह्या झाडाचं फळ खायला लावलं नाही. अनेकदा मी पाहतो या गोष्टी. मी प्रभूला धन्यवाद देतो की माझी पत्नी माझ्यासोबत, मी सेवेला आम्ही सोबत फिरतो. लोकांना काय वाटतं मला काही घेणं देणं नाही. हालेलुया. कारण त्याच्या मागे एक कारण आहे. आदामाने एकचदा एकटं सोडलं हवेला आणि काय झालं भोगतोय तुम्ही मी. समजतंय का? एकचदा आदामाने एक मोठी चूक केली. काय चूक केली? हवेला सोडून, एकटं सोडून निघून गेला कुठेतरी.
तर ती चूक इतकी महाग पडली की आपण घाम पुसतोय अजून सुद्धा. हालेलुया. हा, हे जे भोगतोय ना आपण आता, हे सगळं कशामुळे भोगतोय? त्या हवेला त्याने काय केलं? आदामांनो, आपल्या हवेला एकटं सोडू नका. नुसते एकटे चर्चला जाऊ नका. आणि हवाबाई तुम्ही पण एकट्या राहू नका. तुम्ही पण यांना घेऊन फिरा, यांना सोबत आणत जा. मी बऱ्याच चर्चेस मध्ये पाहतो, एकतर बहिणींची संख्या खूप असते, भावांची कमी असते. बरेच आदाम एकटे सोडून जातात. ते म्हणतात तुम्ही जा चर्चला जा, तू आशीर्वाद घेऊन ये. नाही होणार तसं. चाक एक किती वेळ चालेल? चाकाला दुसऱ्या चाकाची सहकार्य पाहिजे की जेणेकरून ते लांब पर्यंत जाईल. आमेन, आमेन. एकचदा हवा एकटी राहिली तरी सर्पाने संधी साधली. एकचदा हवा एकटी राहिली तरी सैतानाने त्या ठिकाणी जागा घेतली. एकचदा हवा एकटी होती तरी सैतानाने त्याचं काम करून टाकलं. नीट लक्ष द्या, तुम्हाला एकमेकांना सहाय्य करण्यासाठी, एकमेकांसोबत चालण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सैतानाला जागा देऊ नका एकमेकांपासून वेगळं होऊन. तुम्ही विचाराने, मनाने, सर्वस्वाने एक असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आदाम पण म्हणतो की इथून पुढे पुरुष एकटा नव्हे तर पुरुष आणि स्त्री काय होतील? एक देह होतील. आमेन, आमेन. नीट लक्ष द्या, तुम्हाला आत्मिक रीतीने सहाय्य करण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. तुम्हाला एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. एकमेकांसाठी प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. तुम्ही सहाय्यकारी आहात एकमेकांचे. एकमेकांसोबत उभे राहा, एकमेकांसोबत चाला, एकमेकांना बोध करा, एकमेकांना शिकवा, एकमेकांना नेहमी आठवण करून द्या, एकमेकांना सांगत राहा. आदामाने सांगितलं होतं जे त्याला माहिती होतं हवेला की अगं या झाडाचं फळ नाही खायला लावलं परमेश्वराने, बाकी सगळं खाल्लं तरी चालेल. म्हणून ती सैतानाला म्हणती आम्हाला सगळं. सैतानाने फसवलं तिला. का फसवलं? कारण एकटी होती. नीट लक्ष द्या, जर दोघे राहिले असते तर मला वाटतं ते फसले नसते. का? कारण त्यांनी एकमेकांना विचारपूस केली असती, करू का नको, खाऊ का नको. नीट लक्ष द्या, आपण केव्हा गोंधळतो माहिती का? जेव्हा आपण एकटे असतो. कारण आपल्याला कळत नाही योग्य काय आणि अयोग्य काय. हालेलुया. तेव्हा तुम्ही कोणाला सल्ला विचारत नाही ना, तेव्हा तुम्ही गोंधळतात. जेव्हा तुम्ही एकटे विचार करतात तेव्हा तुम्ही गोंधळतात. जेव्हा तुम्ही एकटा निर्णय घेतात तेव्हा तुम्ही गोंधळतात. जेव्हा तुम्ही सर्वस्वाने एकटे असतात तेव्हा तुम्ही गोंधळतात. नीट लक्ष द्या. म्हणून बायबल म्हणतं मनुष्याने एकटं असावं हे बरं नाही. तुम्ही कोणत्याच पद्धतीने एकटं राहू नका. तुमच्या सोबत कोणीतरी पाहिजे. जेव्हा तुम्ही एकटे राहाल तुम्ही फसाल. तुम्ही एकटे राहाल पापात पडाल. तुम्हाला माहितीये परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी सांगतं की मी कधीच तुम्हाला एकटं आणि अनाथ असं सोडणार नाही. हालेलुया. पौलाने लग्न नाही केलं पण पौलासोबत कोण होता? देव होता. आमेन. परमेश्वराचा आत्मा होता. म्हणून पौल नाही फसला, म्हणून पौल पापात नाही पडला, म्हणून पौलाने सेवा पुढे नेली. लक्षात घ्या, म्हणून देवाचं वचन म्हणतं मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. तुम्ही एकटे नाही राहू शकत. जर तुम्ही एकटे राहाल तर सैतानाला जागा मिळेल. तुम्ही एकटे राहाल तर तुम्ही गोंधळाल. तुम्ही एकटे राहाल तुम्ही चुकीचे निर्णय घ्याल. तुम्ही एकटे राहाल तर पापात पडाल. कारण सैतान संधी शोधत आहे आणि त्याला माहिती आहे संधी तेव्हाच मिळेल जेव्हा हा मनुष्य एकटा सापडेल. वाघ आणि सिंह जेव्हा दबा धरून बसतात ना तर ते टोळक्यावर नाही हल्ला करत माणसांच्या. त्यांना एकटा मनुष्य जर सापडला ना बरोबर त्याचा शिकार त्या ठिकाणी करतात. समजते तुम्हाला? एका सोबत एक जेव्हा उभा राहतो ना त्यावेळेस येणारा शत्रू जो असतो ना तो सुद्धा विचार करतो. हालेलुया, हालेलुया. स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी, लक्षात घ्या एकमेकांना एकटं सोडू नका. आत्मिक रीतीने सोबत राहा, सोबत प्रार्थना करा, सोबत वचन वाचा, सोबत वचन ऐका, सोबत चर्चला जा, सोबत परमेश्वराच्या मार्गामध्ये चाला. या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत तुम्ही सोबत असणं. कारण परमेश्वराने तुम्हाला एकटं राहण्यासाठी नाही तर एकमेकांना सहाय्य करण्यासाठी निवडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. म्हणून आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. मी प्रभूला धन्यवाद देतो. तुम्हाला माहिती माझी पत्नी जी आहे ना विधर्मी परिवारातून आहे. विधर्मी परिवारातून आहे. तिचं जीवन पूर्णपणे विधर्मी परिवारामध्ये गेलं. मी प्रभूला धन्यवाद देतो. बघा नीट लक्ष द्या, विधर्मी पोरीशी लग्न करू नका. जरी मी केलं तरी मी हा सल्ला देतो. कारण रूथ प्रत्येकाच्या घरात येत. समजते का? रूथ माहिती ना तुम्हाला? रूथ जी आहे ना ती प्रत्येकाच्या घरात येत नाही.
ती काहींच्याच घरात येते बोवाजासारख्या. देवाला मी धन्यवाद देतो की तो बोवाज मी आहे. आमेन. की ती रूत असून सुद्धा विश्वासयोग्य होती आणि ती माझ्यासोबत आज चालतीये. नाही तर तुम्हाला माहितीये शलमोन एवढा ज्ञानी होता, कोणी फसवलं त्याला शेवटी? बायकांनी बोला, बायकांनी बोला. कोणत्या बायकांनी? ज्या बाया देवाला न ओळखणाऱ्या होत्या, ज्या त्याच्या पत्न्या इतर देवांची सेवा करणाऱ्या होत्या, ज्या विधर्मी परिवारांमधून होत्या. तुम्हाला माहितीये त्यांनी शलमोनाला फसवलं. जो ज्ञानी शलमोन, ज्याने नीतिसूत्र लिहिले, जो ज्ञानी शलमोन, जो उपदेशक म्हणून दुसऱ्यांना उपदेश देतो, जो ज्ञानी शलमोन, ज्याने इतकं अद्भुत वैभवशाली मंदिर बांधलं, जो ज्ञानी शलमोन, ज्याचं ज्ञान बघण्यासाठी शबाची राणी त्याला भेटण्यासाठी आली होती. आणि जेव्हा तिने ते सर्व वैभव पाहिलं, त्याचं ज्ञान पाहिलं, तोंडात बोट घातले, तो ज्ञानी शलमोन कोणामुळे फसला? केवळ चुकीच्या व्यक्तींसोबत लग्न केल्यामुळे. समजतंय का? कोणामुळे फसला? केवळ चुकीच्या व्यक्तीसोबत काय केल्यामुळे? लग्न केल्यामुळे. तरुण मुलींनो आणि मुलांनो नीट लक्ष द्या, कान देऊन ऐका. तुम्ही परमेश्वराने तुम्हाला जे निवडलेलं आहे ना, चुकून सुद्धा न देवाला ओळखणाऱ्या व्यक्तींसोबत एकमेकांना जोडू नका. बायबल म्हणतं तो जुवा जो आहे तो सारखा नाही. ते वचन परत वाचा ब्रदर. 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय 14 वचन पुढचं वाचा. 15 वचन 14 वचन पूर्ण वाचा. पहिले 14 आणि 15 वाचू आपण. बिजोड होऊ नका, कारण नीती आणि स्वैराचार्यांची भागी कशी होणार? बस उजेड आणि अंधाऱ्यांचा मिलाप कसा होणार? परमेश्वराचं वचन म्हणतं तुम्ही एक तर विश्वासणाऱ्यांसोबत राहा. जर तुम्ही एक व्यक्ती विश्वासणारा आहे आणि एक व्यक्ती विश्वासणारा नाही, असे जेव्हा एकत्र जोडले जातात, बायबल म्हणतं अंधार आणि प्रकाश यांचा मिलाप कसा होणार? एक तर अंधार राहील, एक तर प्रकाश राहील. दोघांपैकी एकच राहू शकतं. अंधार आणि प्रकाश एकत्र राहतात का? नाही राहत. म्हणून नीट लक्ष द्या. जे विश्वास तरुण मुलं आहे, जे विश्वास तरुण मुली आहे ना, देवाकडे मागा. जसं इसाकाने विश्वास ठेवला की परमेश्वर मला देईन. आमेन. जसं अब्राहमाने विश्वास ठेवला की माझ्या मुलासाठी परमेश्वर पाहून देईल. माझ्याच आप्तजनातली पाहिजे, कनान देशातली मला नको. माझ्या मुलाला तिथे घेऊन जाणार नाही, माझ्या मुलाला दुसरी मुलगी मी करणार नाही, मला माझ्याच आप्तजनांमधली मुलगी पाहिजे. हा विश्वास होता अब्राहमाचा. आणि म्हणून त्याच्या दासाला त्याने पाठवलं, जा माझ्या मुलासाठी इसाकासाठी मुलगी शोध, मुलगी शोधून आण. वाचू आपण ते वचन, अद्भुत आहे. वाचू उत्पत्तीचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून वाचा पटकन. अब्राहम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले. तो म्हणतो की ज्या लोकांमध्ये मी आता राहत आहे, कनानी लोकांमध्ये, यांच्यातली कोणतीच मुलगी माझ्या मुलांसाठी तू पाहायची नाही. नीट लक्ष द्या. अब्राहमाने शपथ व्हायला लावली त्याच्या चाकराला की मला ह्या लोकांमधली मुलगी नको. तुम्हाला माहिती, कारण त्याला माहिती होतं मला अनुरूप सहाय्यक पाहिजे माझ्या मुलासाठी. हालेलुया. जी ह्या मार्गात चालायला त्याला मदत करेल, जी देवाच्या मार्गात चालायला त्याला मदत करेल, जिला ओळख आहे परमेश्वराची, मला त्या व्यक्तीला याच्यासोबत जोडायचं आहे. हालेलुया. जी आत्मिक जीवनात तुमच्या पाठीशी उभं राहील. मुलांनो आणि मुलींनो नीट कान देऊन ऐका. आपल्यासाठी जोडीदार निवडताना फक्त तोंड पाहून निवडू नका, तर परमेश्वराची योजना बघून निवडा की देवाची योजना आहे का, परमेश्वराने खरंच ती योजना तुमच्या जीवनासाठी केलेली आहे का. बऱ्याचदा आपण डोळ्याने बघतो आणि आपल्याला वाटतं की हा ही देवाची योजना आहे. बायबल म्हणतं की हवा पापात का पडली? कारण तिने फळाला पाहिलं की ते खाण्यासारखं आहे, तिने पाहिलं की ते फळ सुंदर आहे, तिने पाहिलं त्या फळाची चव चांगली आहे. नीट लक्ष द्या. हे तुम्ही ठरवून घेता की हे चांगलं आहे, हे सुंदर आहे, हे दिसतं चांगलं, मी केलं तर माझा फायदा होईल, माझं भलं होईल, मी आशीर्वादित होईल, हे तुम्ही ठरवलेलं आहे. पण तुम्हाला माहितीये ते फळ खाल्ल्यानंतर ते मेले, ते पापात पडले, त्यांना एदेन बाग सोडावी लागली. आणि प्रियांनो, तो सर्व आशीर्वाद परमेश्वराने काढून घेतला.
तुमच्या बुद्धीने ठरवू नका, तुमच्या योजनेने ठरवू नका, तुमच्या इच्छेने ठरवू नका, तर परमेश्वराची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ द्या. हालेलुया. मी नेहमी सांगतो की जेव्हा हवेला बनवलं गेलं, आदाम काय करत होता? आदाम काय करत होता? देवाला आयडिया देत होता, असं नाग बनव, असा रंग बनव, एवढी उंची पाहिजे. परमेश्वर केलं कधी आदामाने असं केलं? वाचा ना बायबल मध्ये, जेव्हा हवेला बनवत होता देव, तेव्हा आदाम काय करत होता? बोला झोपला होता. बोला झोपला होता. आदाम गाढ निद्रा घेत होता. परमेश्वराने आदामाला नाही विचारलं की मी कशी बनवू, देवाला माहिती होतं मला कशी बनवायची आहे. आमेन. देवाला ठाऊक आहे की अनुरूप सहाय्यक कशी असेल, देवाला ठाऊक आहे याच्यासाठी योग्य कोण असेल, देवाला ठाऊक होतं की मी बनवेल तेच याच्यासाठी योग्य असेल. आणि म्हणून परमेश्वराने स्वतः त्या ठिकाणी निर्माण केलं हवेला. नीट लक्ष द्या, तुम्ही नका शोधू, देव शोधून देईन. आमेन. जेव्हा इसाकासाठी मुलगी शोधायला निघाला ना त्याचा अब्राहमाचा चाकर, त्यावेळेस तो तोंड पाहून नाही विचार करत की अशी सुंदर मुलगी, अशी उंच मुलगी, अजिबात नाही. तो देवाकडे काय मागतो माहिती का? एका विहिरीजवळ बसला. कुठं बसला? एका विहिरीजवळ बसला. आणि बघा तिथं बसला आणि काय म्हणतो परमेश्वराला? आता वाचू आपण 10व्या वचनापासून वाचा, उत्पत्ती 24:10 पासून पुढे. किती उंट? 10 उंट घेऊन निघाला. हा 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 13वं वचन. हा 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 मी ह्या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे, येत आहेत, तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन मला पाणी पाजण्यासाठी तुझी घागर उतरव, आणि ती मला म्हणेल तू पी, आणि कोणाला पाजते? तुझ्या उंटांना पण मी पाजते, तीच तुझा सेवक इसाक याच्यासाठी नेमलेली तू स्त्री आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. उंट कोणाचे होते? उंट कोणाचे होते? या चाकराचे होते का इसाकाचे होते? समजते का तुम्हाला? उंट कोणाचे होते? या चाकराचे नव्हते, उंट इसाकाचे होते. तुम्हाला माहितीये त्याने काय सांगितलं? जी स्त्री, जी मुलगी असं म्हणेल की मी तुम्हालाही पाणी पाजते आणि कोणाला पाणी पाजते? उंटांनाही पाणी पाजते, तीच माझा धनी अब्राहम याच्या मुलासाठी तू नेमलेली स्त्री आहे, मुलगी आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहितीये सहाय्य करणारी पाहिजे होती त्यांना, म्हणून त्यांनी ही अट ठेवली की उंटांना पाणी पाजता आलं पाहिजे ना, नुसतं तोंड पाहून काय करू. हालेलुया. मला पहा आणि फुलं वाहा, काही होत नाही. आजकालचे मुलं काय निवडतात? मुलं सांगा, मुली काय पाहून निवडतात? फक्त चेहरा, फक्त गोरी आहे का, फक्त सुंदर आहे का, बाह्य रूप पाहू नका, कारण परमेश्वर तसं कधीच बघत नाही. हालेलुया. देवाची योजना तशी कधीच नसते. तुम्हाला माहितीये इसाकासाठी मुलगी निवडताना अब्राम असं नाही म्हटला सुंदर पोरगी शोधून आण, अजिबात नाही. तो म्हटला की जा, माझा परमेश्वर तुला देईन. हालेलुया. परमेश्वर तुला पाहून देईल, तू फक्त विश्वासाने जाण. तो म्हणतो जी स्त्री माझ्या उंटांसाठी, किती उंट होते? 10 उंट. उंट सोपं पाणी पित नाही, किती किती घागरी एक एक उंट पिऊन जातो. तुम्हाला माहितीये किती घागरी काढाव्या लागल्या असतील तिला, विचार करा. कितीतरी घागरी पाणी तिने त्या खालून विहिरीतून ओढून काढलं आणि मग त्या उंटांना पाजलं. परमेश्वराला ठाऊक होतं अनुरूप सहाय्यक पाहिजे, जी स्त्री त्याला मदत करेन. आमेन. जी त्याच्यासोबत उभं राहील, त्याच्या प्रत्येक कामात त्याच्या बाजूने उभी राहील, ती स्त्री पाहिजे, अनुरूप सहाय्यक. हे परमेश्वराने त्याच्यासाठी निवडलेलं होतं. तुम्ही स्वतःच्या बुद्धीने निवडू नका, तर परमेश्वराची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ द्या. हालेलुया. कारण देवाने तुमच्यासाठी अनुरूप सहाय्यक ठेवलेली आहे, ठेवलेला आहे. मुलींनो आणि मुलांनो, दोघांसाठी परमेश्वराचं वचन आज आहे की तुम्ही स्वतःच्या बुद्धीने शोधू नका, डोळ्यांनी पाहून शोधू नका. आदाम तो झोपलेला होता, तुम्ही पण डोळे बंद करा मग देवाकडे मागा. मी नेहमी एक उदाहरण देतो. एकदा एक मुलगा बसने चाललेला होता
आठवतं का? काही ठिकाणी बोललोय मी. गाडीने चाललेला होता, गाडीमध्ये खूप गर्दी होती, फक्त एक सीट रिकाम होतं 3 जणांचं, आणि त्या सीटावर एक मुलगी बसलेली होती. आणि तो मुलगा बसमध्ये चालला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने सीट पाहिलं, कुठंच नाही जागा, आणि त्या सीटावर जाऊन बसला जिथे एक पोरगी बसलेली आहे. 3 जणांचं सीट होतं. आता ती पोरगी जी होती ना, ती दिसायला काळी होती, सावळी होती, दिसायला चांगली नव्हती, पण दुसरी जागा नव्हती म्हणून तो जाऊन त्या ठिकाणी बसला. आणि तो तिथं बसला आणि त्याच्यानंतर बस सुरू झाली. बस पुढे जायला लागली आणि काही अंतर गेल्यानंतर बस थांबली आणि परत त्या बसमध्ये एक सुंदर मुलगी चढली. नीट लक्ष द्या, गोरी पान आणि दिसायला फार सुंदर अशी मुलगी त्या बसमध्ये चढली. आणि ती चढली आणि तिने पण पाहिलं दुसरीकडे कुठंच जागा नाही, फक्त या मुलाच्या शेजारी जागा होती. ती आली आणि त्या मुलाच्या दुसरीकडे बसली. आता नीट लक्ष द्या, इकडच्या हाताला जी मुलगी आहे ती काळी आहे, दिसायला सुंदर नाही, ती दिसायला चांगली नाही. आणि इकडच्या हाताला जी मुलगी बसलेली आहे ती एकदम सुंदर आहे. आणि मुलगा कुठं बसलेला आहे? मध्यभागी. बस चालायला लागली, बस चालायला लागली, हवा लागायला लागली, याला झोप लागायला लागली. मुलाला काय लागायला लागली? झोप. आणि झोप लागत असताना अशी डुलकी येते, माहितीये ना तुम्हाला, अशी डुलकी येते. तर झोप लागत असताना जेव्हा त्याला डुलकी यायची आणि तो तिची चांगली दिसत नव्हती काळी मुलगी जी होती ना, जेव्हा तिच्याकडे असा झुकायचा तर तो मनातल्या मनात म्हणायचा, देवा मला पापात पडू देऊ नको. तो काय म्हणायचा? देवा मला पापात पडू देऊ नको. केव्हा? केव्हा? जेव्हा कोणाकडे झुकायचा? जी चांगली दिसत नाही, काळी आहे. जेव्हा तो झोपेत असा व्हायचा ना, तो म्हणायचा, देवा मला पापात पडू देऊ नको. आणि परत झोप लागल्यानंतर जेव्हा डुलकी यायची आणि सुंदर मुलीकडे जायचा तर तो म्हणायचा, देवा तुझी इच्छा पूर्ण कर. सुंदर मुलीकडे गेला का काय म्हणायचा? देवा आता तुझी इच्छा. असेच आहेत सगळे. आजचे तरुण मुलं आणि मुली आहे ना, असेच करतात. सुंदर मुली दिसली त्यांना वाटते देवाचीच योजना आहे. देवाचीच योजना आहे. तोंड पाहून नका निवडू. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? नका तशा पद्धतीने निवडू. इसाकासाठी मुलगी शोधायला इसाक नाही गेला, तर अब्राहमाने त्याच्या चाकराला पाठवलं. हालेलुया. इसाकाने म्हणायला पाहिजे होतं ना, बायको कोणाला पाहिजे? मला ना, मग मी जाईल बघायला. याला कशाला पाठवतो? नाही, अजिबात नाही. अब्राहम म्हटला त्याच्या चाकराला, तू जा, माझा परमेश्वर योग्य मुलगी त्याच्यासाठी पाहून देईन. आमेन, आमेन. विश्वास होता अब्राहमाचा की परमेश्वर पाहून देईल. त्याच्या चाकरावर त्याचा भरोसा नव्हता, त्याचा भरोसा त्याच्या देवावर होता. हालेलुया. की माझ्या मुलासाठी योग्य अनुरूप सहाय्यक परमेश्वराने ठेवलेला आहे आणि तो देव निवडून देईल. आमेन. प्रत्येकासाठी एक फासळी देवाने ठेवलेली आहे. ज्यांचं लग्न झालं नाही, तरुण मुलांनो आणि मुलींनो नीट लक्ष द्या. मुलं जर असतील तर तुमची फासळी आहे आणि ती तुम्हालाच जुळेल. लक्षात घ्या. उगाचच दुसरी फासळी आणू नका, नाही तर आयुष्यभर टोचेल, कारण ती तुमच्याशी जुळणार नाही. समजते का तुम्हाला? तुमचीच फासळी काढून देवाने एक अनुरूप सहाय्यक तुमच्यासाठी बनवलेली आहे. जर तुम्ही ती नाही निवडणार आणि दुसरीच फासळी घेऊन याल तर लक्षात घ्या, आयुष्यभर जुळणार नाही. आयुष्यभर ती फासळी तुम्हालाच टोचल. फासळी कुठं असते? फासळी कुठे असते? इथं. बोला, छातीजवळ ना, इथं असते. किती त्रास होईल विचार करा जर इथं टोचायला लागली मग. म्हणून देवाने जी फासळी तुमची काढलेली आहे ना, तीच भेटण्याची अपेक्षा करा. हालेलुया, हालेलुया. जसं रक्त जे आहे ना, वेगवेगळ्या ब्लड ग्रुपचं, ए बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ज्या रक्त गटाचं रक्त असेल ना तेच त्याच्यात जुळतं. दुसरं रक्त जर टाकलं ना तर त्याचं पॉइझन होतं, मनुष्य मरून जातो किंवा त्याला त्रास व्हायला लागतो. तसंच जी फासळी तुमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेली ना मुलांनो, त्याच फासळीची वाट बघा, नाही तर आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. देवाची योजना पूर्ण होऊ द्या, कारण परमेश्वराने तुमच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक निर्माण केलेली आहे. आमेन, आमेन. म्हणून वाट बघा. आणि परमेश्वराचं वचनच सांगतं त्या ठिकाणी की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. प्रभू तुम्हाला एकटं राहू देणारच नाही, कारण देवाला माहिती, एकटे राहाल तर पापात पडाल, एकटे राहाल तर परीक्षेत पडाल, एकटे राहाल तर सैतान जागा घेईल. आणि म्हणून परमेश्वराला ठाऊक होतं, म्हणून देवाने आदामाला एकटं राहू दिलं नाही, तर देवाने त्याच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक निर्माण केली. तुम्हाला माहिती देवाची इच्छा काय होती? त्यांनी एकटं राहू नये. हालेलुया. किती सुंदर इच्छा आहे देवाची. त्यांनी काय राहू नये? एकटं राहू नये. एकटं राहू नये ही देवाची इच्छा होती, पण ते एकटे राहिले. हवा एकटी राहिली. आदाम तिला काही काळ सोडून गेला आणि तिथंच सैतानाला जागा भेटली.
भावांनो आणि बहिणींनो, पत्नीला एकटं सोडू नका आणि पत्नींनो पतीला एकटं सोडू नका. जर देवाने तुम्हाला जोडलेलं आहे तर देवाची योजना आहे की तुम्ही एक राहावं. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही वेगळे व्हाल, जेव्हा तुम्ही एकटे राहाल, मी तुम्हाला सांगतो की सैतान जागा घेईल. कारण सैतानाला हेच पाहिजे की तुम्ही एकटं असावं आणि देवाला इच्छा आहे की तुम्ही एकटं नसावं. म्हणून मी सांगतो, जगामध्ये सैतानाची व्यवस्था देवाच्या व्यवस्थेच्या विरोधात आहे. सैतान म्हणतो एकटं राहा आणि देव म्हणतो एकटं राहू नका. आज बरेचसे असे देश आहेत जिथं सरकारला पैसे द्यावे लागतात, स्कीम ठेवाव्या लागतात की तरुण मुलांनी आणि मुलींनी लग्न करावं. आज लग्न करणं सोडून दिलेले अमेरिकेसारख्या देशामध्ये तरुण मुलं आणि मुली एकटे राहतात, लग्न नाही करत. संबंध असतात पण लग्न नाही करत. तुम्हाला माहितीये, सैतान म्हणून जागा घेतो त्यांच्या जीवनामध्ये. देवाची इच्छा तुम्ही एकटं राहू नका, कारण परमेश्वराचं वचन म्हणतं. आणि म्हणून लग्न झाल्यानंतर पण एकटं राहू नका, कारण हवा नंतर एकटी होती म्हणून त्या ठिकाणी सैतानाने जागा घेतली. बहिणींनो आणि भावांनो, नीट लक्ष द्या. तुम्हाला एकटं राहण्यासाठी नाही तर तुम्हाला सोबत राहण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. तुम्हाला एकमेकांना सहाय्य करण्यासाठी निवडलेलं आहे. किती सुंदर शब्द आहेत आपल्या लग्नविधीमध्ये. सुखात व दुःखात, रोगात व आरोग्यात, श्रीमंतीत व गरिबीत. अजून काय असं आहे ना, शब्द घेतात ना. सुखात व दुःखात, रोगात व आरोग्यात, अजून काय, श्रीमंतीत व दारिद्र्यात, अजून एवढंच आहे ना. मी तुझा विश्वासू पती बनून राहील आणि मी तुमची विश्वासू पत्नी बनून राहील. काय म्हटलेलं आहे माहिती? सुखात आणि दुःखात, रोगात आणि आरोग्यात, श्रीमंतीत आणि दारिद्र्यात. परिस्थिती बदलेल पण तुम्ही नाही बदलायचं. हालेलुया. तुमची परिस्थिती बदलेल, घरातली परिस्थिती बदलेल, जगातली परिस्थिती बदलेल, सर्व प्रकारची परिस्थिती बदलेल, पण देवाची इच्छा आहे तुम्ही एकमेकांचे अनुरूप सहाय्यक आहात. तुम्हाला सहाय्य करावंच लागेल. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला सोबत उभं राहावंच लागेल. मी प्रभूला धन्यवाद देतो माझ्या पत्नीबद्दल. आम्ही सेवेमध्ये आल्यापासून अनेक अडचणी आमच्या जीवनामध्ये आल्या, अनेक अडचणी. अनेकदा अशी परिस्थिती होती प्रियांनो की खायला नव्हतं आमच्याकडे. अशा परिस्थितीतून आम्ही गेलो. मी प्रभूला धन्यवाद देतो, कधीच कुरकुर केली नाही. तुम्हाला माहिती, माझ्या पत्नीच्या शरीरावर बघा, एक पण सोन्याचा दागिना नाहीये, एक पण नाही, एक पण नाही. मी नाही घेऊ शकलो आजपर्यंत तिला, पण तिने मला कधीच कुरकुर नाही केली की मला काहीतरी कानातलं तर घेऊन द्या, मला काहीतरी गळ्यातलं तर घेऊन द्या. अजूनपर्यंत नाही. अनुरूप सहाय्यक आहे जी देवाने दिली. जर ती म्हटली असती ना सोनं घेऊन द्या, तर मी सेवा नाही करू शकत. मी प्रभूसाठी असा नाही पळू शकत. मी प्रभूची सेवा ह्या अंतकरणाने नाही करू शकत. मी साधं तिला मंगळसूत्र सुद्धा नाही घेऊन देऊ शकलोय आजपर्यंत, नाही घेऊन शकलोय. तुम्हाला माहिती, मी महिन्याभरात मी सेवा करत असताना हजारो रुपये माझे जातात. पण तुम्हाला माहिती, त्या हजारो रुपयांबद्दल ती कधीच असा विचार नाही करत किंवा मी कधीच असा विचार नाही करत की ह्या पैशाने काहीतरी एखादं तोळं सोनं किंवा 1-2 ग्रॅम सोनं आम्ही घ्यावं वर्षभरातून. कधीच नाही, कधीच नाही. हे मन माझं आहे, ठीक आहे. अरे पण तिचा काय फायदा? स्टेजवर तर मी उभा राहतो ना, सेवा तर मी करतो ना, सत्कार तर माझा होतो ना. पण तुम्हाला माहिती, आनंद तिला होतो. ती त्याच आत्म्याने माझ्यासोबत चालते. ती कधीच मला कुरकुर नाही करत की मला साडी घेऊन द्या का मला सोनं घेऊन द्या किंवा मला हे पाहिजे का. ती पण पगार कमवते, थोडाफार, जास्त नाही पण आहे तिचा पगार. तिचा पगार तिच्याकडे कधीच नसतो. ज्या दिवशी मीच घेतो, माझ्याच हातात असतो तो नेहमी. मीच पैसे खर्च करतो सेवेमध्ये. ती माझ्याकडून 10 रुपये मागती, 50 रुपये मागती, 100 रुपये मागती. दानार्पणाला द्या, जेवढं मागितलं तेवढं दिलं, बस, त्याच्यावर काहीच नाही. पण कधीच कुरकुर नाही केली. अनुरूप सहाय्यक. जर ती तशी नसती तर मी सेवा नसतो करू शकलो. जर तिने मागितलं असतं तर मी देऊ नसतो शकलो. मग मी म्हटलं असतं नको, मिटिंगा करण्यापेक्षा, सेवा करण्यापेक्षा हिच्या गरजा पुरवू आपण, हिला देऊ आपण. पण तुम्हाला माहितीये, मी प्रभूला धन्यवाद देतो की ह्या सेवेसाठी प्रभूला माहिती होतं की याला असं चालावं लागणार आहे ना. अनुरूप सहाय्यक अशीच पाहिजे. हालेलुया. अनुरूप सहाय्यक अशीच पाहिजे, जे सर्व परिस्थितीने आणि सर्व परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत उभी राहील. हालेलुया. हालेलुया. मी जेव्हा बाहेर सेवेला जातो ना, 3-3 दिवस, ती 3-3 दिवस उपवासात असते आणि माझ्यासाठी प्रार्थना करते. हे तिचं कौतुक म्हणून मी नाही सांगत, मी ह्यासाठी सांगतोय, अनुरूप सहाय्यक याला म्हणतात. जितके सेवक असतील आणि सेवकांची पत्नी इथं बसलेले असतील, नीट लक्ष द्या. जेव्हा तो देवाचा दास बाहेर सेवेला जातो, तुम्हाला देवाने अनुरूप सहाय्यक केलेलं आहे. दुसरे कोणी प्रार्थना करो न करो, दुसरे कोणी उपवास करो न करो, ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या पतीसाठी, जो देवाचा दास आहे, त्याच्यासाठी उपवास प्रार्थना कराव्या आणि त्याला प्रार्थनेमध्ये उचलून राहा. कोण करेल मला सांगा? तुम्हाला सहाय्यक म्हणून निवडलंय परमेश्वराने.
तुम्हाला त्या ठिकाणी हातभार लावावा लागेल. आम्ही ज्यावेळेस त्या पुणे जिल्ह्यामध्ये सेवेला जातो, मला पूर्ण विश्वास असतो, मला माहिती असतं माझी पत्नी उपवासामध्ये आहे, ती माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. भले मला प्रार्थनेला वेळ नसेल भेटत, भले मी पूर्ण वेळ तिथं परमेश्वराच्या सेवेमध्ये देत असेल, पण मला विश्वास असतो कोणीतरी घरी माझ्यासाठी प्रार्थना करते. तुम्हाला माहितीये, तिला हौस नाही इथं मिटिंगांना माझ्यासोबत फिरण्याची. जेव्हा मी एकटा कुठेतरी सेवेला जातो ना, तरी सुद्धा ती मला फोन करते आणि मला सांगते वचन चालू झालं का मला कॉल करा. आणि घरी बसून ती मोबाईलवर वचन ऐकत असते. हालेलुया. इथं दाखवण्यासाठी नाही येत की माझा नवरा सेवा करतोय म्हणून मी त्याच्यासोबत येते. जेव्हा मी एकटा पण कुठं जातो ना, ती घरी बसून सुद्धा वचन ऐकते आणि मला सांगते फोन करावर का, वचन चालू झालं का, आणि घरी बसून त्या ठिकाणी वचन ऐकते. अनुरूप सहाय्यक आहे. मी प्रभूला धन्यवाद देतो. आमेन. कधीच कुरकुर नाही केली, कधीच मला नाही सांगितलं की हे का नाही, असं का नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अजिबात नाही, अजिबात नाही. या सर्व गोष्टींबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. माझा विश्वास आहे देवाकडून आलेली अनुरूप सहाय्यक आहे. हालेलुया. आणि जेव्हा एक पत्नी एका पतीसोबत उभी राहते ना, त्याला कोणीच पाडू नाही शकत. हालेलुया. नीट लक्ष द्या. तुम्ही तुमच्या पतीला कमी लेखू नका. जर तुम्ही कमी लेखलं ना, तो कधीच उंच नाही होऊ शकत, कधीच नाही. तुम्हाला परमेश्वराने जो पती दिलेला आहे ना, लक्षात घ्या, तुम्ही सहाय्यक आहात. तुम्ही मोठं करा तुमच्या पतीला, तुम्ही मोठं करा, ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही उंच करा त्याला, तुम्ही त्याचा मान आहात, तुम्ही त्याचा सन्मान आहात, तुम्ही त्याचा अभिमान आहात. तुमच्या पतीला तुम्ही खाली करू नका. हे तुमच्या हातामध्ये आहे की तुमच्या पतीचा मान तुम्ही ठेवावा का नाही ठेवावा. हालेलुया. हालेलुया. भले त्याला किती येतं, काय नाही, सगळं जाऊ द्या. तुम्हाला सहाय्यक म्हणून नेमलेलं आहे परमेश्वराने. आमेन. तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी प्रभूने त्या ठिकाणी निवडलेले. करा, उभं राहा त्याच्या पाठीशी आणि त्याला सहाय्य करा. प्रभू म्हणतो मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. सामायिक वतनदार आहात तुम्ही त्या आशीर्वादाचे. आमेन. देव ना जेवढा आशीर्वाद मला दिला ना, माझा विश्वास आहे तेवढाच आशीर्वाद तिचा आहे. हालेलुया. जरी मी वचनाची सेवा करतो, जरी मी प्रभूसाठी धावतो, जरी मी नवीन भागामध्ये जाऊन सुवार्ता प्रचार करतो, मला माहितीये जेवढं मला भेटणार आहे ना, ते सगळं तिला पण परमेश्वर देणार आहे. हालेलुया. कारण आम्ही सामायिक वतनदार आहोत. हालेलुया. आम्ही एक देह आहोत. परमेश्वर त्याचा मोबदला आम्हाला देईन. आमेन. पण केव्हा? जेव्हा आम्ही एकमेकांना सहाय्य करू तेव्हा. हालेलुया. इयोबाच्या पत्नीसारखं नका करू बरं. इयोबाच्या पत्नीसारखं नका करू, ती फार भयानक होती. तुम्हाला माहितीये, सैतानाने सगळं घेतलं इयोबाचं. त्याचे मुलं मेले, त्याचे ढोरं मेले, गुरं मेले, त्याचं घर गेलं, संपत्ती गेली, पण सैतानाने बायकोला नाही मारलं. सैतानाने इयोबाच्या बायकोला नाही मारलं. ती जिवंतच होती. आठवतं तुम्हाला? का बरं जिवंत होती माहिती तुम्हाला? कारण सैतानाला माहिती होतं मारून नाही फायदा होणार, हिला जिवंत ठेवूनच माझा फायदा आहे. वाचा एक वचन, शेवटचं वचन वाचू आणि मग आपण बंद करू. वाचा इयोबाचं पुस्तक 2 अध्याय आणि 8 आणि 9 वचन. इयोब 2, 8 आणि 9. इयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिलेले आहात का? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. कोण म्हणतंय? इयोबाची अशी बायको नको. मग सैतानाला माहिती होतं हिला मारून फायदा नाही, हिला जिवंतच ठेवा. कारण हीच त्याला अशी वेळ आलेली ना, इयोब म्हणेल मेलोच तर बरं. म्हणजे जेवढा याच्या बायकोचा मरून फायदा नव्हता, तेवढा जगून फायदा होता सैतानासाठी. समजते बहिणींनो? सैतानाला जागा देऊ नका. इयोबाच्या बायकोला सैतान यूज करत होता. ती म्हणते एकदाचा मर ना, देवाला श्राप दे, देवाला सोडून दे आणि एकदाचा मर, असं ती म्हणते. म्हणून तिला जिवंत ठेवलं होतं सैतानाने, तिला नाही मारलं. समजतंय तुम्हाला? इयोबाच्या बायको सारखं होऊ नका, जशी सारा अब्राहमाला झाली. हालेलुया. जशी सारा अब्राहमासोबत उभी राहिली. अब्राहम नुसता येण्यासारखा फिरत होता. प्रभू म्हटला चल उठ, जा तिकडं. तो चालला तिकडं. अब्राहम
डेऱ्यात राहत होता, तंबूत राहत होता, आयुष्यभर भटकत राहिला अब्राम. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे सारेने कधीच अब्रामाची साथ नाही सोडली. हालेलुया. ती नेहमी त्याच्या सोबत राहिली. वांझ होती, मुलबाळ नव्हतं, पण तरी तिला माहिती होतं की बस परमेश्वराचा विवचन आहे तर प्रभू पूर्ण करेल. आमेन. 100 वर्षाचा अब्राहम असताना सुद्धा, सारा वयातीत आलेली असताना सुद्धा दोघांचा विश्वास होता की परमेश्वर आमच्याद्वारे एक संतती देईन आणि तिच्याद्वारे एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. का? कारण ते सोबत होते, एकटे राहिले नाही. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. तर प्रभूने तुम्हाला अनुरूप सहाय्य कसं केलेलं मी विश्वास ठेवतो. हर्षणा ही याकोबसाठी अनुरूप सहाय्यक आहे. आमेन. आणि नक्कीच दोघ जण मिळून प्रभूचं गौरव करतील. हालेलुया. दोघ जण मिळून परमेश्वराच्या मार्गात चालतील. दोघ जण मिळून प्रभूचं काम पुढे नेतील आणि देव त्या दोघांना आशीर्वादित करेल, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी मी एक अनुरूप सहाय्यक निर्माण करीन. देव करू या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण डोळे झाकू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. माझ्या देवा, ज्या पद्धतीने तुझं वचन सांगतं की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक मी करीन. खरंच परमेश्वर पिता, कोणत्याच परिस्थितीत आम्ही एकटे राहू नये, तर आम्ही परमेश्वर पिता एकमेकांसोबत राहावं, एकमेकांना सहाय्य करावं, एकमेकांसाठी प्रार्थना करावी, एकमेकांचं ओझं व्हावं परमेश्वर पिता, एकमेकांवर प्रेम करावं. हीच तुझी इच्छा आणि हीच तुझी अपेक्षा आहे. आणि म्हणून देवा, तुझ्या वचनाप्रमाणे चालणं आम्हाला शिकव, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगणं आम्हाला शिकव. कारण तू आम्हाला एकटं राहू दिलं नाही, तर तू आम्हाला एकमेकांना सहाय्य करण्यासाठी दिलेलं आहे परमेश्वर पिता. आणि प्रभू, मी प्रार्थना करतो आज परमेश्वर पिता, हर्षणा ज्या घरामध्ये जाणार आहे, हो परमेश्वर पिता, जो अनुरूप सहाय्यक प्रभू याकोबसाठी तू तिला निवडलेलं आहे परमेश्वर पिता, मी प्रार्थना करतो येणारं तिचं वैवाहिक जीवन तू आशीर्वादित कर. त्या दोघांनी सोबत राहावं. तुझं वचन सांगतं जे देवाने जोडलेलं आहे ते मनुष्याने तोडू नये. परमेश्वर पिता, त्या दोघांनी एक मन एक देह असं व्हावं आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. या दोघं उभयतांना आशिषित कर, त्या परिवाराला आशिषित कर परमेश्वर पिता. ज्याप्रमाणे प्रभूजी सारा आणि अब्राहम होते, त्याच पद्धतीने परमेश्वर पिता हर्ष आणि याकोब या दोघांचं जीवन तू आशीर्वादित कर, ही मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवा. आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे चालणं शिकव, कारण सर्व आशीर्वाद तुझ्या वचनामध्ये आहे. ज्यावेळेस आम्ही या व्यवस्थेच्या अधीन राहतो त्यावेळेस आम्ही आशीर्वादित होतो. प्रभूजी, आज इथं बसलेल्यांपैकी जर कोणी एकटं असेल, एकटं पडलेलं असेल, स्वतःला एकटं केलेलं असेल, जर कोणी विभक्त झालेलं असेल, त्याच्या पती पत्नींपासून ते दूर झालेले असतील, पण मी प्रार्थना करतो देवा, तो प्रत्येक फुटीचा आत्मा दूर कर आणि तुझ्या वचनाद्वारे असताना एक कर दे बापा. परत एकदा त्यांनी एकमेकांसाठी उभं राहावं, परत एकदा त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं, परत एकदा परमेश्वर पिता त्या सामायिक आशीर्वादाचे वतनदार त्यांनी व्हावं, असं होऊ दे परमेश्वर पिता. त्या फुटीच्या आत्म्याला येशूच्या नावात मी धमकावतो देवापा. भर तुझ्या आत्म्याने आणि प्रत्येकाला एक चित्त आणि एक मन कर देवा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, तू आमचा महान आणि अद्भुत पराक्रमी परमेश्वर आहे. एक छोटस कोरस आपण गाऊ आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. हम गाए हो